नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YTS अकॅडमीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुढील व्हिडिओ पोलीस भरती, तलाठी भरती व इतर अन्य सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण काही जीकेची व काही मराठीचे प्रश्न घेतलेले आहेत. जवळजवळ 50 प्रश्न म्हणजेच तुमचा डेली डोज तुमच्या समोर आहे. तर प्रश्न क्रमांक 1, मन की बात या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मन की बात या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे मन की बात या पुस्तकाचे कोण आहेत? ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1956 मध्ये टिंबटिंब येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक बौद्ध परिषदेच्या अधिवेशनात बौद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर व्याख्यान दिले. तर कोणत्या ठिकाणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक बौद्ध परिषदेच्या अधिवेशनात बौद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर व्याख्यान दिले. प्रश्न क्रमांक 3, पुण्याच्या कोर्टात वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र टिंबटिंब यांनी घेतले. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक काका यांनी पुण्याच्या कोर्टात वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते. तर वासुदेव बळवंत फडके यांना आपण काय म्हणतो? तर आद्य क्रांतिकारक असं देखील म्हणतो. काय म्हणतो? आद्य क्रांतिकारक. प्रश्न क्रमांक 4, पद्मावती या पुस्तकाचे लेखक कोण? तर पद्मावती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सुतापा बासू हे पद्मावती या पुस्तकाचे लेखक होय. प्रश्न क्रमांक 5, भारतात हरित क्रांतीच्या यशामध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे? सर्वांनाच माहिती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे पण म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6, सविनय कायदे भंग या चळवळीदरम्यान ठाणे जिल्ह्यातील उभरगाव येथे कोणता सत्याग्रह झाला? तर इथे कोणता सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 मिठाचा सत्याग्रह सविनय कायदेभंग या चळवळीदरम्यान ठाणे जिल्ह्यामध्ये उभरगाव येथे झाला होता. प्रश्न क्रमांक 7, दुसरे पानिपत युद्ध कधी झाले? तर दुसरे पानिपत युद्ध कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1556 रोजी दुसरे पानिपत युद्ध झाले होते. प्रश्न क्रमांक 8, बाजीराव प्रथम टिंबटिंबमध्ये पेशवा पदावर आला. तर बाजीराव प्रथम कधी पेशवा पदावर आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1720 मध्ये काय झाला? तो पेशवा पदावर आला होता. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, माउंट एटना हा ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या देशात आहे? तर माउंट एटना हा ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इटली या देशामध्ये आहे. लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10, गंगा नदीच्या काठी नसलेले शहर पुढीलपैकी कोणते? तर गंगा नदीच्या काठी नसलेले शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच मथुरा हे शहर गंगा नदीच्या काठी नाही. तर अलाहाबाद, पटना आणि हरिद्वार हे गंगा नदीच्या काठी वसलेले शहर आहे. कधी कधी मित्रांनो नसलेले विचारलेलं असतं, पण आपण काय करतो? गंगा नदीच्या काठी असलेले शहर पुढीलपैकी कोणते असं वाचतो आणि लगेच उत्तर देतो. आपल्याला एकच शहर माहीत असतं, पटना, अलाहाबाद, हरिद्वार यापैकी एकच माहीत. हा पटना आहे तर मारून देतो. तसं नका करत जाऊ, प्रश्न पूर्ण वाचत जा, त्याशिवाय मार्क करत नका जाऊ. प्रश्न क्रमांक 11, दलदलीच्या मृदेत टिंबटिंब पीक चांगले येते. तर दलदलीच्या मृदेत कोणते पीक चांगले येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ताग हे पीक दलदलीच्या मृदेमध्ये कसे येते? चांगल्या प्रकारे येते. प्रश्न क्रमांक 12, नांदेड जिल्ह्यात कोणती जमात आढळून येते? तर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणती जमात आढळून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलम ही जमात नांदेड जिल्ह्यामध्ये आढळून येते. प्रश्न क्रमांक 13, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वळवंडी नदीवर काय आहे? भाटघर धरण आहे. लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे, विचारला जातो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 14, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राने कोणता कायदा पास केला? तर महाराष्ट्राने कोणता कायदा पास केला? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कायदा काय केला? त्यांनी पास केला. प्रश्न क्रमांक 15, नगरपंचायतीच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? तर नगरपंचायतीच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच अध्यक्ष असे त्यांना आपण म्हणत असतो. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 16, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षास किती मानधन असते? तर ते झेडपीचे म्हणजे जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष असतात त्यांना किती? 16,000 रुपये भेटतात. किती? 16,000 रुपये एवढं काय असतं त्यांचं मानधन असतं. प्रश्न क्रमांक 17, विभवांतराचे एकक. तर विभवांतराचे एकक काय? तर व्होल्ट हे काय राहते? विभवांतराचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 18, सर्वात हलका वायू कोणता? तर सर्वात हलका वायू कोणता असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन हा सर्वात हलका वायू होय. आता तुम्ही म्हणता हायड्रोजन कसं? तुम्ही पुस्तकं वाचले असेल तर तुम्हाला नक्की कळेल हायड्रोजन हा कसा आहे? सर्वात हलका वायू आहे. प्रश्न क्रमांक 19, रक्तभिसरण संस्थेचा शोध कुणी लावला? तर रक्तभिसरण संस्थेचा शोध कुणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 विल्यम हार्वे यांनी रक्तभिसरण संस्थेचा काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कर लागू करणारे पहिले राज्य कोणते? त्यालाच आपण VAT असं पण म्हणतो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं पण म्हणतो. तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागू करणारे पहिले राज्य हरियाणा हे राज्य होय. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 21, महात्मा फुले आणि
यांनी कोणत्या वर्षी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली? तर महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1863 रोजी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली. प्रश्न क्रमांक 22 7व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते? तर 7व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी हे 7व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 23 ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक कोणी जिंकले? तर ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक हे खशाबा जाधव यांनी जिंकले. हे कोण होते खशाबा जाधव? कोणता गेम होता यांचा? तर यांचा गेम होता कुस्ती. कोणता होता? कुस्तीमध्ये त्यांनी काय वैयक्तिक पदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 24 मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत? तर मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजन आहेत. किती व्यंजन आहेत? तर 34 व्यंजनं आहेत. तर नवीन पाठ्यपुस्तकामध्ये 36 पण दिलेले आहे. तसं तुम्ही 36 लिहा आणि जर विचारलंच तर 36च लिहा, कारण नवीन पुस्तकामध्ये किती व्यंजनं दिली आहेत? 36 व्यंजनं दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 25 मराठी वर्णमालिकेत एकूण स्वरादी किती आहेत? तर तुम्हाला माहीत असेल एकूण स्वरादी किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 2 स्वरादी आहेत. तर कोणकोणते आहेत? आणि आहा नाही. तर अनुस्वार आणि विसर्ग या काय आहेत? 2 स्वरादी आहेत. अनुस्वार आणि विसर्ग या काय आहेत? 2 स्वरादी आहेत. प्रश्न क्रमांक 26 शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. तर पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हा काय राहील? शुद्ध शब्द राहील चिरंजीव. चला कोणती? पहिली व्हॅलेंटी आहेत. लग्नपत्रिकेमध्ये वाचला असेल तुम्ही भरपूर वेळा, चिरंजीव अशा प्रकारे लिहितात. अशा प्रकारे लिहिलं नाही तर चिरंजीव हा शब्द अशाच प्रकारे लिहिला जातो. प्रश्न क्रमांक 27 शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 8 जाती आहेत. शब्दांची एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत. लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे. भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न की शब्दांच्या जाती किती? तर 8 जाती आहेत. प्रश्न क्रमांक 28 नद्या या शब्दाचे लिंग कोणते? तर नद्या या शब्दांचे लिंग कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे लिंग असन स्त्रीलिंगी. म्हणजे आपण म्हणतो ना ती नदी, काय म्हणतो? ती नदी. आपण म्हणतो का तो नदी? नाही म्हणत, ती नदी म्हणतो. म्हणून हे काय स्त्रीलिंगी होईल. प्रश्न क्रमांक 29 खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. माझे घर कोकणात आहे. तर माझे घर कोकणात आहे विशेषणाचा प्रकार विचारलं इथं. आता तुम्ही माझे खाली अंडरलाईन द्या. माझे खाली अंडरलाईन द्या. तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वनामिक विशेषण होईल. आता हे सार्वनामिक विशेषण कसं होईल? तर मी पासून काय झालेलं आहे? मी या सर्वनामापासून काय झालेलं आहे? माझे झालं आहे. माझा, माझी, माझे. तर मी या सर्वनामापासून माझे तयार झाले, म्हणून याला काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण होईल. तू पासून नाही का असं, तू, तुमका असं, तर ते काय होतात? सार्वनामिक विशेषणं होतात. तर एकूण सर्वनाम किती आहेत? तर एकूण सर्वनाम आहेत 9. कोणकोणते आहे? मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः. आपण एका ओळीत जर म्हटलं तर हे कसं होतं? आपल्याला पटकन लक्षात राहतं. काय? मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः. हे लक्षात असू द्या. एकूण सर्वनामं 9 आहेत. आणि सर्वनामांचे प्रकार जर विचारलं तर सर्वनामांचे प्रकार किती असतात? तर सर्वनामांचे प्रकार किती असतात? एकूण 6 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 6 प्रकार असतात आणि 9 सर्वनामं असतात. लक्षात ठेवा, प्रकार 6 सर्वनामांचे, पण एकूण सर्वनामं 9 हे नक्की लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील म्हणजेच 30 खालील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. वधू. तर वधूचं अनेकवचनी रूप काय होईल? वधूच राहतं, वधवा नाही होत. तर वधूचं काय होतं? अनेकवचन रूप वधूच होत असतं. हा देखील IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 31 खालील गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारा शब्द ओळखायला विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक कोणता राहील? तर ऑप्शन क्रमांक 2 बच्चा. हे काय राहील? गटात न बसणारा शब्द आहे. म्हैस, शेळी, हरिण हे काय आहेत? एकाच गटातले, पण बच्चा हा कोणता? वेगळ्या गटातला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणते सामान्य नाम नाही? तर सामान्य नाम नाही विचारले तर ऑप्शन क्रमांक 4 तुषार हे काय राहील? सामान्य नाम राहणार नाही. हे कसे? विशेष नाम राहील. कसे राहील? विशेष नाम राहील. तुषार, परत विजय, निखिल, योगेश, नागेश हे कसं राहतात? विशेष नाम राहतात. कारण विशेष नामावरून आपल्याला एका विशिष्ट व्यक्तीची काय होती? ओळख होती. आता गाई जर म्हणलं तर हे सामान्य नाम राहील. कारण गाई जर म्हटलं तर आपण सांगू शकतो का कोणती गाय? त्या गायींना पण आपण नाव देतो, कटरीना, करीना असे नाव देतो. हरणाचं पण देखील नाव देतो आपण. एखादं समजा हरिण एखाद्याने पाळलंच जंगलामध्ये तर त्याला पण विशिष्ट नाव असतं. म्हणजे हरणांची काय तो एक ग्रुप लक्षात येतो. पण विशेष नाम म्हणजे काय? एक विशिष्ट वस्तू काय होती? डोळ्यासमोर येते. ताजमहल.
तर ताजमहल म्हणल्या आपल्या डोळ्यासमोर लगेच ताजमहल येतो, तर मग ते काय झालं, विशेष नाम झालं. पण हे बाकीचे काय आहे, सामान्य नाम आहेत. प्रश्न क्रमांक 33, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. कोल्हा काकडीला राजी. तर अर्थ काय होईल याचा, तर ऑप्शन क्रमांक 4, शुद्र माणसे शुद्र वस्तूला भाळणे, याचा हा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 34, करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे, तर ऑप्शन क्रमांक 4, प्र के आत्रे यांचे करेचे पाणी हे आत्मचरित्र अतिशय फेमस आहे. हा प्रश्न तुम्ही एकदम नक्की लक्षात ठेवा, नेक्स्ट पोलीस भरतीला पडण्याचे भरपूर चान्सेस आहे. प्रश्न क्रमांक 35, केशवसूत या टोपण नाव कोणाचे आहे, तर केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहेत, ऑप्शन क्रमांक 4, कृष्णा केशव दामले यांचं हे काय आहे, केशवसूत हे नाव टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. श्रीमान योगी रणजित देसाई, तराळ अंतराळ शंकरराव चव्हाण, काळे पाणी विदा सावरकर, छावा बाबासाहेब पुरंदरे. तर ऑप्शन क्रमांक 4, छावा बाबासाहेब पुरंदरे ही काय राहील चुकीची जोडी लाईन. तर छावा हे कोणाचं आहे हे तुम्ही काय करा, मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 37, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नुसती हुशार की काय कामाची, आणि पुढे काय क्वेश्चन मार्क आहे. तर अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर अधोरेखित कुठं द्या माहिती आहे का तुम्ही, तर हुशारी या खाली काय द्या, अधोरेखित द्या. तर कोणती जात होईल, तर ऑप्शन क्रमांक 2, आत्मवाचक नाम होईल. भाववाचक नाम होईल. आत्मवाचक नाही, भाववाचक नाम होईल, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 38, ससे या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते. ससे या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते होईल, तर ऑप्शन क्रमांक 3, पुल्लिंगी होईल. आपण कसं म्हणतो, तो ससा म्हणजे काय, असं लगेच करून पाहिजे. ससा जर म्हटलं तर तो ससा, ती ससा म्हणतो का, ती जर म्हणत असतो तर काय झालं असतं, ते पुल्लिंगी झालं असतं, स्त्रीलिंगी झालं असतं. पण तो म्हणतोय म्हणजेच हे काय झालं, पुल्लिंगी झालं. प्रश्न क्रमांक 39, खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती. तर ऑप्शन क्रमांक काय राहीन आपला, तर ऑप्शन क्रमांक 1, नामसाधित विशेषण राहीन. आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे नामसाधित विशेषण, कोल्हापुरी चप्पल, तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती, म्हणजे हे कसं नामाला साधून घेतलं आहे. काय, कोल्हापूर या नामाला काय केलं, साधून घेतले आणि कोल्हापुरी चप्पल केलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात असू द्या. आपण म्हणतो त्याला सातारी पेढे फार आवडतात, सातारी पेढे हे पण काय झालं, नामसाधित विशेषणाचा प्रकार झाला. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. राजूने बैल सोडले. तर ऑप्शन क्रमांक 2, सकर्मक क्रियापद होईल. कसे होईल, सकर्मक क्रियापद होईल, कारण तिथं काय आहे का, कर्म झालेले, राजूने बैल सोडलेले, काय केलेले, सोडलेले, म्हणून काय होईल, सकर्मक क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 41, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला. तर सगळ्यांना माहीत आहे याचं उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 2, संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 42, संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला. तर संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये नायिकाभेद, 7 शतक, बुधभूषण हे तिन्ही पण ग्रंथ लिहिलेले आहे. म्हणून आपलं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्व, म्हणजेच नायिकाभेद, 7 शतक आणि बुधभूषण हे संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमधून लिहिलेले ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक 43, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास काय म्हणतात. तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास आपण काय म्हणतो, तर ऑप्शन क्रमांक 3, पुल्लिंगी म्हणतो. काय म्हणतो, पुल्लिंगी म्हणतो. आणि स्त्रीलिंगी म्हणजे काय का, ह्या जातीवरून मादी जातीचा बोध होतो, म्हणजेच स्त्री जातीचा बोध होतो, तर त्याला म्हणायचं स्त्रीलिंगी. नपुसकलिंगी म्हणजे काय का, ज्या जातीतून असा ते शब्द कसा असतो का, ते घर, आपण म्हणजे घर, असं नपुसकलिंगी ते शब्द असतात. प्रश्न क्रमांक 44, नदी झुळझुळ वाहते. नदी हे कोणते लिंग आहे. पुन्हा तोच प्रश्न आलाय, म्हणजे प्रश्न फिरून आलाय फक्त, तर लक्षात असू द्या. तर ऑप्शन क्रमांक 2, स्त्रीलिंगी. नदी हे कसे लिंग, कोणत्या प्रकारचे लिंग आहेत, तर स्त्रीलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 45, सुनील चांगला मुलगा आहे, तो रोज शाळेत जातो. या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे. तर सुनील चांगला मुलगा आहे, तो रोज शाळेत जातो, या वाक्यातील सर्वनाम कोणते आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3, तो हे काय राहील, सर्वनाम राहील. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं का, मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः हे काय झालेत, 9 सर्वनाम झाले आहेत. तर इथे काय आलंय, तो आलंय, म्हणजेच तो हे काय आहे, सर्वनाम आहे. मुलगा नाही, चांगला नाही, शाळेत नाही, तो हे काय राहील, सर्वनाम राहील. 9 सर्वनाम पाठ असू द्या. प्रश्न क्रमांक 46, सुरेखा चिकू खाते. या वाक्यातील क्रियापद कोणते. तर सुरेखा चिकू खाते, काय करते ती, तर खाते. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय राहील, क्रियापद राहीन.
प्रश्न क्रमांक 47, समीर व्याकरण शिकला हे वाक्य कोणत्या काळातील आहे? तर समीर व्याकरण शिकला हे वाक्य ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळातील वाक्य राहील, कारण शिकलाय तो शिकून झालेला आहे, तर हे कोणती क्रिया राहील? भूतकाळातील क्रिया राहणार आहे. प्रश्न क्रमांक 48, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो, यासाठी कोणती म्हण योग्य ठरेल? तर यासाठी कोणती म्हण योग्य ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 अति तेथे माती ही म्हण कशी राहील? योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 49, जंजिरा हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर जंजिरा तुम्ही जर पाहिला असेल तर तो कुठे आहे? तर पाण्यामध्ये आहे. कुठे आहे? पाण्यामध्ये आहे जंजिरा या ठिकाणी. जर गेले नसेल तर नक्की लॉकडाऊन संपल्यावर जाऊन या. अतिशय सुंदर असा किल्ला आहे. तर हा कोणत्या प्रकारचा आहे? तर जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. भुईकोट किल्ला तर तुम्ही पाहिला आहे का? अहमदनगरला आल्यावर तुम्ही नक्की पहा, इथं आमच्या इकडे भुईकोट किल्ला खूप सुंदर आहे. तर जंजिरा हा जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय सर्वात जास्त पाऊस पडतो. आणि भारतामध्ये जर विचारलं तर भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पडतो? तर मावसिनराम. कुठून? मावसिनराम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 50 प्रश्न घेतलेले आहे, जी प्रश्न पुढील पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आणि माझा प्रयत्न नक्की असा राहणार का पुढच्या पोलीस भरतीला तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून जवळजवळ जे काहीचे 22 ते 23 प्रश्न आणि मराठीचे 22 ते 23 प्रश्न येणार म्हणजे येणारच. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.